नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. मी अलीकडेच 3 मुद्द्याचं विश्लेषण केलं होतं. विश्वास, आत्मविश्वास आणि गर्व. ह्याच्यातली रेषा इतकी पुसट आहे आणि जो पक्ष गेली 12 वर्ष सत्तेत आहे, त्या पक्षातल्या प्रत्येक नेत्यांना असा गर्व चढणं साहजिक आहे. तर खरं तर तो चढायला नाही पाहिजे. आणि म्हणून नितीन नबीन आणि भारतीय जनता पार्टीची मंडळी म्हणाली होती की आमचा हा बांकीपूर विधानसभा मतदारसंघ, खरं तर बाकीपूर म्हणतात त्याला, इतका अजिंक्य आहे, इतका अजिंक्य आहे की तिथं कुत्रं किंवा मांजर जरी उभा केला तरी आमचा विजय ठरलेला आहे. त्या बाकीपूर विधानसभा निवडणुकीच्या म्हणजे पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला जबरदस्त धक्का बसला आहे. प्रशांत किशोर यांचा जो पक्ष आहे जनस्वराज्य, अलीकडे स्थापन झालेला, त्या पक्षाच्या तिकिटावरती प्रशांत किशोर यांनी विधानसभेची निवडणूक लढली नव्हती तेव्हा, पण आत्ता पोटनिवडणुकीची निवडणूक त्यांनी लढली आणि ते विजयी झालेत. आणि म्हणून राष्ट्रीय पातळीवरती चर्चा सुरू आहे की कारण नितीन नबीन हे आत्ताच अध्यक्ष झाले, त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळातला हा पहिला डाऊनफॉल आहे. काय घडलं, कसं घडलं, कशामुळे घडलं, याची इत्थंभूत माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या विश्लेषणातून पाहायला मिळेल. त्यासाठी अर्थातच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल ऐकला. बघा काय असतं की आत्मविश्वास हा जेव्हा गर्वात बदलतो त्याचं उदाहरण अनेक वेळेला भारतीय राजकारणामध्ये दिसलं आहे. अलीकडे भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची नम्रता जी पूर्णपणे संपल्यासारखी दिसते आहे, प्रचंड ॲरोगन्सी वाढलेली आहे, असं जे दिसत होतं त्याचा पहिला फटका इथे बसला आहे, राष्ट्रीय अध्यक्षाच्या मतदारसंघात. नितीन नबीन हे जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हा ते जे पूर्वी मंत्री पण होते, त्यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते राज्यसभेवरती निवडून गेले आणि ते निवडून गेल्यानंतर त्यांच्या जागी ज्यांना उमेदवारी दिली ते नीरज कुमार, त्यांना शेवटी पक्षाला सांगावं लागलं की भाई नीरज भाई कुछ मत बोलो, आप जो बोल रहे हैं वो गलत हो रहा है. कारण त्यांना काही अनुभव नाही आहे, कुत्रं मांजर काहीही बोलत आहेत, त्यामुळं कॉन्ट्रिवर्सी व्हायला लागली. आणि शेवटी भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणजे बडे बोल, तर त्या पक्षाच्या नेत्यांना त्यांना सांगावं लागलं की नीरज कुमार आप कुछ मत बोलो. कारण त्याच्या आधी जो उमेदवार दिला होता राहुल कुमार, त्याला उमेदवारी दिली, त्याने उमेदवारी अर्ज दाखलही केला आणि दाखल केलेला उमेदवारी अर्ज काढून दुसऱ्याला तिथे म्हणजे नीरज कुमारला संधी दिली. आज त्याचं पानिपत झालं. असं पानिपत झालं की प्रशांत किशोर हे, आणि मला कौतुक आहे प्रशांत किशोरांचं की त्यांनी झालेल्या पराभवानंतर 1-2% मतं त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये मिळाली होती. त्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीचा पूर्ण अंदाज घेतला. ते स्वतः निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले. मुस्लिम बांधवांनी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मतदान दिलं. RJDच्या ह्या ज्या आहेत उमेदवार रेखादेवी, त्या तर 3ऱ्या क्रमांकाला राहिल्या. हा भाजपसाठी धडा आहे बिहारमध्ये की त्यांचा पक्ष हा सत्ताधारी जो घटक पक्ष आहे त्याला आता पर्याय म्हणून लोक जनस्वराज्य ह्या पक्षाकडे बघू शकतात. तसा पर्याय हा देश पातळीवरती पण लोक शोधत आहेत. त्यांना विरोधी पक्षामध्ये पण फारसा विश्वास राहिलेला नाही, पण जर असं आता थलपती विजय हे त्याचं उदाहरण आहे. मी थोडीशी माहिती घेतली, कारण हा मतदारसंघ कुठं आहे माहिती आहे? ज्या पटण्याच्या महात्मा गांधी मैदानातनं जयप्रकाश नारायण यांनी दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची ग्वाही दिली, जिथून ते ऑगस्ट क्रांती मैदान, त्या मैदानात वॉक करताना 4-5 दिवस सलग मी अनेक लोकांशी बोलत होतो, त्या मतदारसंघात ते मैदान आहे. मराठी अनेक मंडळी तिथे राहतात. अनेक मंडळींशी मी बोललो. हे का घडलं? त्यांनी सांगितलं की जे उमेदवार होते नीरज कुमार यांना कशाचीच कल्पना नव्हती की आपण का निवडणूक लढतो आहे. मीडियात ते पूर्णपणे उघडे पडले. व्यापारी बहुल क्षेत्र आहे, त्या ठिकाणी लोकांना अपेक्षा होती की कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल तुम्ही काहीतरी कराल, पण अति आत्मविश्वास. एकदा निवडून आलं की नंतर पुढच्या निवडणुकीलाच यायचं. नितीन नबीनबद्दल बोलतो मी, असं त्यांच्याबद्दलचं चित्र होतं. आणि मग आता अध्यक्षाने अनेकांना फोन करून सुद्धा असं दिसतंय की हा एक मोठा डाऊनफॉल झाला. जनस्वराज्य पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी जबरदस्त मुसंडी मांडली. त्याची 5-7 कारणं सांगतो. नंबर 1, प्रशांत किशोर यांचा स्वतःचा थेट आणि आक्रमक प्रचार. नंबर 2, पहिलीच अशी थेट निवडणूक होती की जिथे प्रशांत किशोर यांनी स्वतः पहिल्यांदाच प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरून जनस्वराज्याच्या माध्यमातून मायक्रो लेवलचं नियोजन केलं. स्थानिक मुद्द्यावरती भर दिला. बांकीपूर
3 दशकापासून भाजपचा बालेकिल्ला आहे, पण तरीही तिथं रस्ते, पाणी आणि स्थानिक पायाभूत सुविधांचा अभाव आहे. मी त्या मतदारसंघात फिरत होतो तर अक्षरशः माशा असतात की नाही, म्हणजे माशांची जशी संख्या असते आणि आपण बघतो किती अस्वच्छ आहे. तर हा मुख्य बाजाराचा भाग आहे पटण्याचा आणि प्रचंड स्वच्छता. हे मी साधारण 5-7 वर्षापूर्वीच बोलतोय. आणि खूप सारी लोकसंख्येची घनता. तर त्या मतदारसंघातले छोटे छोटे रस्ते लोकांनी ते मुद्दे आता प्रशांत किशोर यांच्या माध्यमातनं किती महत्त्वाचे आहेत हे मानले. बदलाचं त्यांनी आवाहन केलं होतं. बालेकिल्ल्याचा अहंकार मोडण्यासाठी आणि मुलाच्या भविष्यासाठी मतदान करा असा संदेश त्यांनी शहरी आणि तरुण मतदारापर्यंत यशस्वीपणे पोहोचवला. उमेदवारातला ऐनवेळचा बदल आणि गोंधळ हा जनस्वराज्याला फायदेशीर झाला. भाजपनं सुरुवातीला अभितेश कुमार सिन्हा बंटी यांना उमेदवारी जाहीर केली होती, पण कौटुंबिक वाद आणि चारा घोटाळ्याशी संबंधित जुन्या पार्श्वभूमीमुळं विरोधकांनी रान उठवल्यानंतर भाजपला ऐनवेळी उमेदवार बदलून नीरज कुमार सिन्हा यांनी तिकीट द्यावं लागलं. ही जी वॉशिंग मशीन आहे ना, ती कधी ना कधीतरी भाजपला घातक ठरणार आहे, त्याची ही उदाहरणं आहे. या राजकीय घडामोडीमुळं कार्यकर्त्यामध्ये गोंधळ निर्माण झाला, प्रचाराची लय बिघडली, अत्यंत कमी मतदान झालं. आणि हे कधी होतं माहिती आहे? जेव्हा लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडतो. मुळामध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक झाली होती. ठीक आहे, त्यांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत, त्यांना हटवल्याचे आरोप झाले आणि आता नितीश कुमार यांच्याऐवजी भाजपचे तिथे मुख्यमंत्री आहेत, त्यांना पण हा दणका आहे. बांकीपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीदरम्यान केवळ 34.3% आसपास मतदान झालं. भाजपचा पारंपरिक शहरी उच्च मध्यमवर्गीय मतदानाला बाहेर पडला नाही, उदासीन राहिला. त्याचा भाजपला फटका बसला. अँटी इन्कम्बन्सी जबरदस्त होती. ही जागा भाजपचे नेते नितीन नबीन राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर झाली आहे. त्यांचा बालेकिल्ला आहे, पण दीर्घकाळ एकाच पक्षाचं वर्चस्व राहिल्यानं स्थानिक मतदारामध्ये निर्माण झालेली अस्वस्थता आणि बदलाची भावना जनस्वराज्यांना अचूक टिपली. विरोधी मताचं एकत्रीकरण केलं. राष्ट्रीय जनता दल, RJD व इतर पक्षांची पारंपरिक मतं आणि भाजपवर नाराज असलेला शहरी वर्ग प्रशांत किशोर यांच्या तिसऱ्या पर्यायाकडे वळला. हे राष्ट्रीय पातळीवरती पण होऊ शकतं. लोक भाजपच्या त्याच राजकारणाला विटलेत. 3 वर्ष वयाची होती तरुण मुलं जेव्हा 2014ला नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं. आज ती पहिल्यांदा मतदान करतील 2029ला आणि त्यांची संख्या आहे 30 कोटी. त्या मतदारांना भाजपच्या त्याच राजकारणाचा अक्षरशः वीट आला आहे. तेच धार्मिक ध्रुवीकरण, तसाच जातीय संकोच, तशीच आक्रमक भाषा, तोच बोलघेवडेपणा, नवीन चेहरेसुद्धा दिसत नाहीत. काय अपवादात्मक भाजपतले नेते ज्यांच्याकडे विकासाचा दृष्टिकोन आहे तो वगळला तर बाकी सगळा गोंधळ आहे. तुम्ही कायद्याचा प्रचंड गैरवापर करताय, यंत्रणांचा गैरवापर करताय, पेपर फुटतायत. MSCET अजूनही मला महाराष्ट्रात दिसतं की त्याच्याबद्दल गांभीर्य नाही आहे. म्हणजे COEP सारख्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी लोक ज्या पद्धतीनं वागलेत, पैसे कमवत आहेत, प्रचंड भ्रष्टाचार आहे, इन्स्टिट्यूशनल करप्शन आहे, ते थांबवण्यामध्ये भाजप अपयशी ठरला आणि त्याचा परिणाम हा मला असं दिसतं की एकत्रितपणे तिथे झाला. अर्थात एका निवडणुकीवरून त्याचं सगळंच विश्लेषण करणं बरोबर नाही, पण शीतावरून तर भाताची परीक्षा होत असते. आणि माझ्या मते कुत्रं आणि मांजर जरी उभा केलं तरी आम्ही निवडून येऊच शकतो, हा जो आत्मविश्वास, गर्व होता ना, त्याला मतदारांनी दिलेला हा जबरदस्त दणका आहे. आय होप की भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले आणि देशपातळीचे नेतेसुद्धा हे समजून घेतील. तुम्हाला काय वाटतं? ते खरोखरच समजून घेतील? तुमचं मत व्यक्त करा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये. चॅनल सबस्क्राईब करा.